मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि झांजे महाराज यांची कीर्तन सेवा पार पडली आहे। पूर्ण हा समाज पाहताय आणि जरांगे पाटील यांच्या या उपोषण स्थळावरून तुम्ही कीर्तन सेवा दिली। काय वाटतं बरं हे सगळं चित्र पाहता? हे चित्र पाहता तर मनस्वी दुःख होतं, कारण दादांनी गेल्या मागच्या 2 वर्षापासून हा मोठा तीव्र लढा केलेला आहे। 18 दिवस मागच्या वेळेस दादांनी आमरण उपोषण केलं, सरकारने बोलून घेतलं, विजयी गुलाल त्यांच्या माथ्यावर टाकला आणि परत त्या गुलालाचा अपमान केला। म्हणजे दादा एक शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे त्यांनी सरळ सरळ राजकारण्यांवर विश्वास ठेवला, त्यांनी शब्द दिला, अधिसूचना काढली, तसेच दादा परत एक शब्दाने गेले। एवढं राजकारण आलं, त्यांनी कुठल्या पक्ष पार्टी कुणालाही मदत केली नाही, पण तरीही परत फसवणूक केल्यामुळं दादांचा नाविलाज झाला आणि दादा पुन्हा आझाद मैदानावर येऊन त्यांना परत आमरण उपोषण करणारा हा दुसरा दिवस आहे। खरंच ही एक शेतकऱ्याच्या पोराची, गोरगरीब कष्टकरी मराठ्यांची थट्टा आहे मी तर म्हणेन। काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की महायुती सरकारच्या कार्यकाळातच आम्ही आरक्षण देऊ शकलो, मग एकनाथजी शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, मात्र महाविकास आघाडीचं जे सरकार आहे त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयाकडे डोकावून देखील पाहिलं नाही। हे राजकीय नेत्याचं बोलणं आणि यांचे शब्द हे सगळे राजकीय असतात, म्हणजे यांच्या कुठल्या शब्द कधीच भरोसा ठेवायचा नाही। मग हा कोटीच्या संख्येने मराठा येतो, याच्यामध्ये सुशिक्षित माणसं नाहीत का? हे जेवढी शाळा शिकले नाही याच्या डबल PhD करणारे लोक इथे आहेत। मग हे सगळा समाज शिक्षण नाही का घेतलं? मग यांना माहीत नाही का कायदा? पण परिस्थिती अशी, राजकारणी लोकांचं एवढंच आहे की बाईट समोर यायचं आणि दिलं म्हणायचं, आम्ही दिलं, पुढे दिलं, मग दिलं, मग हे समाज काय का म्हणून येड लागलं की समाजाला एवढ्या ताकदीने एकत्र येतोय। ह्या राजकारण्यांच्या भाषणावर दिलं घेतल्यावर नाही, आम्हाला कायदा केलेला पाहिजे, आम्हाला त्याची अंमलबजावणी पाहिजे, याच्यासाठी उपोषण आहे दादांचं। आता दुसरीकडे पाहिलं गेलं तर मराठा समाजाचं एकीकडे पाहिलं गेलं तर हे आंदोलन आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतं आहे। मात्र OBC नेते देखील म्हणतात आम्ही आंदोलन देखील काढू जर OBC आरक्षणाला धक्का लागला। OBC बांधवाचा काहीतरी गैरसमज होतोय। OBC आरक्षणाला धक्का लागत नाही, कारण धक्का लागायचा प्रश्नच नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पवित्र संविधान दिलं आहे त्या संविधानामध्ये शाहू महाराजांच्या काळात शाहू महाराज समाजाने मराठा होते, त्यांनी वंचित घटक एकत्र यावा, सगळ्यांचा विकास व्हावा, सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून आरक्षणाची सुरुवात केलेली आहे। पण आज खऱ्या ज्या शाहू महाराजांच्या समाजातून आम्ही येतो, आज आमच्या समाजाला एवढे आंदोलनं करावं लागतात, हे शोकांतिक आहे। उलट OBC बांधवातला तर आम्ही मुळीच मागत नाहीत, त्यामुळे त्यांनी हे राजकीय स्टंट करण्यासाठी, स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी OBC बांधवांची दिशाभूल करू नये ही तर मी त्यांना विनंती करेन। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या दिवशी झांजे महाराज यांची कीर्तन सेवा पार पडल्याच्या नंतर त्यांच्यासोबत झालेली चर्चा, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आझाद मैदानावर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्य जुबडिया, मुंबई।